मुंबईच्या घाटकोपरमधील 10,501 झोपडपट्ट्यांचा पुनर्विकसनाचा मार्ग आता मोकळा। रमाबाई आंबेडकर नगर आणि एवढा दिलदारपणा, एवढा मनाचा मोठेपणा बापू नेहमी दाखवत असतात। आजच्या या उपक्रमाच्या मुळे विद्यार्थ्यांना सायकली तर मिळणारच आहे, त्याच्यामध्ये त्यांच्या पुढच्या शैक्षणिक वाटचालीला त्यांना मदत होणार आहे। तावरे कुटुंब गेले 3 दशक सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवत भारत बापू आणि त्यांचा परिवार अनेक वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम राबवत असतात आणि आपल्या सगळ्या बारामतीकरांच्या दृष्टीने सांगवीकरांच्या दृष्टीने अभिमान। शेतकरी कुटुंबामध्ये जन्मलेले भारत बापू तावरे यांनी मोठ्या जिद्दीनं उद्योग क्षेत्रामध्ये पदार्पण करून कलर केमिकल्स मध्ये मोठं यश मिळवलं। उद्योग क्षेत्रात मोठं यश मिळवलं असलं तरी भारत बापू तावरे आणि त्यांचा परिवार आपला मूळ सांगवी आणि सांगवीचा परिसर विसरलेले नाहीयेत। आपल्या मातीला, आपल्या माणसांना न विसरता त्यांनी देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे। भारत बापू तावरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा तावरे परिवार सामाजिक बांधिलकी जपत जोपासत आलेला आहे आणि त्यांना त्यांच्या मुलांची पण, कुटुंबियांची पण अतिशय उत्तम अशा, सुनांची पण उत्तम अशा प्रकारची साथ आहे आणि ही एक समाधानाची बाब प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असते। आज सांगवीच्या परिसरातल्या 15 शाळांच्या जवळपास 251 विद्यार्थ्यांना मोफत सायकल वाटप करून तावरे परिवारांनी, भारत बापूंनी एक मदतीचा हात पुढे केलेला आहे। तर या मुलींच्या शिक्षणासाठी प्रवासात एक नवा आत्मविश्वास हा भारत बापूंनी तिथं दिलेला आहे। ही केवळ सायकल नाही तर हे मुलांना स्वावलंबन आणि शिक्षण संधी देणारं सारे शिक्षणाच्या दिशेने आत्मनिर्भरतेनं पुढे जाण्याचा खऱ्या अर्थाने मार्ग आहे, जो त्यांच्या आयुष्यात माइलस्टोन ठरेल त्याबद्दल माझ्या मनामध्ये तिळमात्र शंका नाही। आणि त्याच्यामुळे आज मी बरेच दिवसांनी बारामतीमध्ये यायचं ज्यावेळेस ठरवलं त्यावेळेस मला सांगण्यात आलं की असा भारत बापूंचा कार्यक्रम घ्यायचा आहे। मी म्हणलं दुपारची वेळ असली तरी तुम्ही कार्यक्रम घ्या, एक वेगळा आगळा कार्यक्रम आहे। एका सायकलमुळे मुलींची शाळेतली उपस्थिती ही वाढणार आहे, शिक्षण सोडण्याचं प्रमाण ह्याच्यातून कमी होणार आहे आणि मुख्य म्हणजे त्या स्वतःच्या पायावर उद्याच्या काळामध्ये उभ्या राहू शकणार आहे। ग्रामीण भागात शिक्षण आणि सामाजिक परिवर्तनासाठी अशा उपक्रमांची नितांत गरज असते आणि आम्ही पण राज्य सरकारच्या वतीनं, CSRच्या वतीनं, अशा वेगवेगळ्या योजनांच्या वतीनं अशा सायकल वाटपाचा कार्यक्रम घेत असतो। आजच्या सायकल वाटपाच्या उपक्रमामुळे त्या सांगवीच्या परिसराला नवी शिक्षणाला चालना मिळणार आहे आणि हा कार्यक्रम म्हणजे फक्त सायकल वाटप नाही तर समाजाच्या प्रगतीचा आणि पुढील पिढ्यांना संधी देण्याचा हा संकल्प आहे। त्याबद्दल खरोखरीच माझ्यासारख्याला मनापासूनचा आनंद आहे। सोम इंडस्ट्रीचं पण काम अतिशय उत्तम पद्धतीनं भारत बापू आणि त्यांची दोन्ही मुलं त्यांना त्याच्यामध्ये साथ देतात। त्यांच्या उद्योग क्षेत्रात यशस्वी होत असताना त्यांनी ज्या पद्धतीनं आपल्या घरच्या लोकांना ते विसरलेले नाहीयेत, हा एक खरोखरीच आनंदाचा गोष्ट आहे। आजच्या या उपक्रमामध्ये मी मुलींना सांगेन ज्यांना सायकली मिळालेल्या आहेत किंवा मिळणार आहे, आता माझं भाषण संपल्यानंतर आम्ही सायकल वाटप करणार आहोत, त्या प्रत्येक मुलीला आणि मुलांना माझं सांगणं आहे, तुम्हाला मिळणारी सायकल हे फक्त एक वाहन नाही, तुमच्या आई वडिलांनी फार अपेक्षा ठेवून तुम्हाला घडवण्याचा प्रयत्न चालवलेला आहे, तुम्हाला मोठं बनवण्याचा प्रयत्न चालवलेला आहे, तुमचं ज्ञान वाढवण्याचा प्रयत्न चालवलेला आहे। सध्या वाहनांची वर्दळ असते, वाहनं फास्ट ये जा करत असतात। मी तर बारामती तालुक्यातले अनेक रस्ते चांगले करण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्याच्यात वेळेची बचत व्हावी, त्याच्यात इंधनाची बचत व्हावी, लोकांना सुलभ व्हावं, हा उद्देश माझा आहे। त्याच्यामुळे मुलांनी जे करणार आहेत त्यांनी सुरक्षिततेनं सायकल चालवावी, अजिबात इकडं तिकडं लक्ष देऊ नये। आम्ही पण आमच्या शालेय जीवनामध्ये सायकलवरनच
बारामतीच्या एमएस हायस्कूलमध्ये जायचो आणि परत यायचो. परंतु तो काळ आणि त्यावेळेसची रहदारी आणि आताचा काळ आणि आताची रहदारी ह्याच्यात खूप मोठा फरक आहे. आणि त्याच्यामुळं तुम्हाला भारत बापूंमुळं शिक्षणाच्या दिशेने हे एक मोठं पाऊल पडलेलं आहे. याचा उपयोग तुम्ही मुलामुलींनी जिद्दीनं आणि आत्मविश्वासाने करून घ्या. पुढे जा. शिक्षण हेच तुमचं उज्ज्वल भविष्य घडवेल आणि समाजात सन्मानानं तुम्हाला उभं राहण्यासाठी ते मदत करेल. मी तुम्हा सर्वांना तुमच्या शैक्षणिक वाटचालीच्या करता देखील मनपूर्वक शुभेच्छा देतो. आणि भारतबापू तावरे आणि तावरे परिवारांनी सामाजिक कामात घेतलेला हा पुढाकार निश्चितपणे समाजासाठी प्रेरणादायी त्या ठिकाणी ठरेल. समाजात अशा उपक्रमांची नितांत गरज आहे आणि जेणेकरून शिक्षणात प्रगती व्हावी, विकास त्याच्यातनं साधला जावा, विकास याची ज्योत अखंडपणे आपल्या शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये तेवत राहावी अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो. पुन्हा एकदा भारतबापू आणि त्यांच्या दोन्ही मुलांना मनापासून शुभेच्छा देतो, धन्यवाद देतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद दादा. आपण आपले या ठिकाणी मार्गदर्शनपर विचार मांडलेत. हे विचार आम्हाला